छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। राजऋषी शाहू महाराज यांनी सुद्धा सांगितलंय की रामदास दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नाही आहेत, ही असं सांगणं ही ब्राह्मणांची कृती आहे, जी ती एक ब्राह्मणांची नीती आहे। व्यासपीठांवरून शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर रामदास स्वामी बसवणं हे एक तर त्यांच्या इतिहासाचं अज्ञान दर्शवतं। उत्तरेस शहाजहान तर दक्षिणेस शहाजी अशी तुलना केली आहे आणि अशा शहाजी महाराजांसारख्या एका कर्तृत्ववान पुरुषाच्या त्या पत्नी आहेत, याच शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत असं अनेक लोकांनी याच्या अगोदर सिद्ध केलेला आहे। अर्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं। कार्य प्रयोजनाचे दिवस आहे की वैराग्य उत्तर वही कराल ते थोडे, आज उद्योग करून आम्हासी तमासे दाखवणे, काहीतरी स्वतःचं राज्य स्वतः देऊन बाहेर पडणार होते हे सांगणं हे इतिहासाचं विडंबन आहे, शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान आहे असं माझं मत आहे। छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात पुन्हा वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे। रामदास स्वामींना महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनी लादल्याचं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे। गोविंदगिरी महाराज तोच प्रयत्न करत असल्याचा आरोप इंद्रजित सावंतांनी केलाय। समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे गुरु नाहीत अशा पद्धतीचे संशोधन महाराष्ट्रामध्ये गेले 150 वर्ष झाले। महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितले की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, असं त्यांनी पोवाड्यात लिहिलंय। शिवाजी महाराजांचे गुरु असतीलच तर शिवाजी महाराजांचे पिताजी की जे महापराक्रमी होते, ज्यांनी स्वराज्य संकल्पक म्हणून त्यांना म्हटलं जातं, आणि शिवाजी महाराजांच्या माताजी की ज्या लखोजी जाधवरावांसारख्या एका महापराक्रमी पुरुषाच्या त्या कन्या आहेत, आणि शहाजी महाराजांसारख्या की ज्या शहाजी महाराजांची तुलना समकालीन इथे लोकांनी शहाजहानशी केली, म्हणजे दिल्लीपती बादशाहची केले। उत्तरेस शहाजहान तर दक्षिणेस शहाजी अशी तुलना केली आहे, आणि अशा शहाजी महाराजांसारख्या एका कर्तृत्ववान पुरुषाच्या त्या पत्नी आहेत, याच शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत असं अनेक लोकांनी याच्या अगोदर सिद्ध केलेलं आहे। दादोजी कोंडदेवांवरून झालेला वाद महाराष्ट्रानं बघितला। छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध आणि राजकारणाचे धडे देणारे दादोजी कोंडदेव आणि आध्यात्मिक गुरु म्हणून रामदास स्वामी असा प्रचार ठरवून केल्याचा आरोप आहे। गोविंदगिरी महाराजांनी तो वाद पुन्हा जिवंत केलाय। गेली 150 वर्ष महाराष्ट्रातले संशोधक, इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचे वारस राजऋषी शाहू महाराज यांनी सुद्धा सांगितलंय की रामदास दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नाही आहेत, ही असं सांगणं ही ब्राह्मणांची कृती आहे, जी ती एक ब्राह्मणांची नीती आहे असं सांगितलं। केळुसकर गुरुजींनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये लिहिलं। आप्पासाहेब पवार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, जे मोठे महान संशोधक होऊन गेले मराठा इतिहासाचे, त्यांनी त्याच्यावर पेपर केला। न रा फाटकांसारख्या संशोधकांनी तर पुस्तकच लिहिले या सगळ्या विषयावर, रामदास आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भावर। किती लोक आहेत की ज्यांनी हे सगळा विषय खोडून काढलाय गुरुपदाचा। असं असताना पुन्हा वारंवार वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यासपीठांवरून शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर रामदास स्वामी बसवणं हे एक तर त्यांच्या इतिहासाचं अज्ञान दर्शवतं। गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेण्याचा विचार करत होते असाही दावा केला। मित्रों, लोगों को पता नहीं है शायद, मैं स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे
और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। इंद्रजित सावंतांनी हा दावाही खोडून काढलाय। गोविंदगिरी महाराज चुकीचा संदर्भ देत असल्याचं इंद्रजित सावंतांचं म्हणणं आहे। या गोविंदगिरी महाराजांनी जो संदर्भ सांगितला तो संदर्भ सभासद बकरीच्या एका उल्लेखावरून त्यांनी सांगितला असावा। कारण सभासद बखरकार असं म्हणतो की ज्या वेळेला श्रीशैलला शिवाजी महाराज गेले, राज्याभिषेकानंतर ज्यावेळेला त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली, त्यावेळेला तिथं गेल्यानंतर शिवाजी महाराजांना अशी भावना झाली, हे सभासद सांगतोय, की स्वतःचं शीर अर्पण करावं, शीर कमल जे आहे ते अर्पण करावं अशी त्यांना भावना झाली। त्याच्यामध्ये त्यांनी संन्यास घ्यायची भावना झालेली नव्हती आणि शीर अर्पण करायची जी भावना झाली असं सभासद सांगतोय। ती नंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये भवानी आली स्वप्नामध्ये आणि तिनं सांगितले की तुझं हे काम नाही, तू उद्योग केला पाहिजेस, आणि त्यानंतर महाराजांनी ते विषय सोडून दिला असं सभासदानं सांगितलं। म्हणजे अजून मिळालेल्या पत्रांमधलं एक शेवटचं पत्र आहे जे शिवाजी महाराजांनी जानेवारी 1680 मध्ये लिहिलंय आणि ते पत्र आहे व्यंकोजी राजांना लिहिलेलं। व्यंकोजी राजांचा दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी पराभव केला होता आणि त्यानंतर व्यंकोजी राजांना वैराग्याची भावना उत्पन्न झाली, म्हणजे त्यांच्या भावांना। आणि ही माहिती ज्या वेळेला रघुनाथ पंतांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितली, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना उपदेश केलेले हे पत्र आहे। हे अस्सल पत्र आहे। इतिहासाच्या साधनांमध्ये अस्सल पत्राला खूप महत्वाचं असतं आणि हे पत्र शिवाजी महाराजांच्या वैराग्याविषयीच्या काय भावना होत्या, काय मतं होती हे सांगणारं पत्र आहे। त्यातले एक 2-3 वाक्य मी मुद्दाम म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो। जे पत्र मराठी रियासतमध्ये छापलेलं आहे गोस सरदेसाईंनी, आणि त्यानंतर त्याच्या अगोदर अनेक साधनांमध्ये ते पत्र आलंय। ज्या वेळेला शिवाजी महाराजांना हे समजलं की व्यंकोजी राजे हे उदास वृत्ती धरून पहिलेसारखे आपले शरीर संरक्षण करीत नाहीत, सणवार उत्सवादिक हेही करत नाहीत, त्यांनी वैराग्य धरले आहे, एखाद्या तीर्थीचे जागी बसून कालक्रमणा करू अशा गोष्टी सांगतायत, म्हणून शिवाजी महाराजांना समजलं। महाराज त्यांना सांगतात, खूप महत्वाचं पत्र आहे, त्यातली काही वाक्य मी वाचून दाखवतो। नसते वैराग्य मनावर आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोका हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करविणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण व कोण नीती आहे। शिवाजी महाराज विचारतात की वैराग्य धरणं हे कुठलं शहाणपण आहे आणि कुठली नीती आहे। खूप मोठं पत्र आहे। त्याच्यात शिवाजी महाराज शेवटी जी वाक्य म्हटले ते खूप महत्वाचे आहेत। पुरुषार्थ व कीर्ती अर्जने, म्हणजे पुरुषार्थ आणि कीर्ती अर्जने, कीर्ती मिळवली पाहिजे, रिकामे बैसोन लोका हाती नाचीच खाऊन काल व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस आहे ती, वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे, आज उद्योग करून आम्हासी तमासे दाखवणे, हे शिवाजी महाराजांचे वाक्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती जे वाद आहेत त्यात महाराजांचे गुरु कोण हा वाद सर्वात मोठा आहे। छत्रपतींचे गुरु त्यांच्या आई जिजाबाईच होत्या असा दावा अनेक इतिहासकारांचा आहे आणि हीच मराठ्यांची मान्यता आहे। त्यामुळे हा गुरुवाद इथेच संपेल हीच अपेक्षा। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।